काल संध्याकाळी 29 महानगरपालिकेसाठी होणारं जे मतदान होतं ते संपलं 5:30 वाजता आणि नंतर जे टीव्ही वरती न्यूज मीडियामध्ये जे काही रिपोर्ट्स येतात, जे कल येतात, एक्झिट पोलचे कल येतात, त्यानुसार मुंबई त्यासोबत इतरही 29 महानगरपालिकामध्ये जवळपास महायुती, भाजप, एकनाथ शिंदे यांचं, शिवसेना आणि त्याचसोबत अजितदादांचे राष्ट्रवादी यांचं सरकार येण्याचं बोललं जात आहे. कारण लोकशाहीच्या मार्गाने जरी या निवडणुका होत असल्या तरी विरोधकांकडून केले जाणारे आरोप असतील, त्याच्यामध्ये विविध विषयांवरती चर्चा असेल, खास करून मतदार याद्यांमधील घोळ याच्यावरती कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण न देता दुबार मतदार असतील मतदार याद्यामध्ये, त्यासोबत बोटाला लावलेली जी इंक होती, जी शाई होती, ती सुद्धा निघत होती. अशा प्रकारचे विरोधकांचे आरोप देखील करण्यात आले. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भाजप खरंच लोकशाहीच्या मार्गाने लढतंय का? कारण जेव्हा जेव्हा विरोधक निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतात, त्याच वेळेस भाजपचे जे काही नेते आहेत, ते नेतेच उत्तर द्यायला पुढे येतात. राज्यात निवडणूक आयोग हा स्वायत्त राहिलाय का? तो स्वतंत्रपणे कार्य करतोय का? की तो फक्त एका पक्षाचा अर्थात त्यांचा जो सत्ताधारी पक्ष आहे अर्थात भाजप यासाठीच निवडणूक आयोग कार्य करतोय असं सर्वांनाच वाटतं. तुम्हाला याविषयी काय वाटतं? जरी राज्यामध्ये 29 महानगरपालिकेमध्ये भाजपाचं सरकार आलं, दुमत नाहीये मित्रांनो, परंतु एक गोष्ट नक्कीच आहे, मुंबईमध्ये यावेळेस ठाकरे राहणार की ठाकरेंची सत्ता उलथवून पाडण्यात भाजपला यश येणार याचं थोड्याच वेळात निकाल आहे. अर्थात 10 वाजता निकाल वाचायला सुरुवात होईल. तुम्हाला काय वाटतं, कोणाची सत्ता बसेल? नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.